सातारा जिल्ह्यात झेडपी पंचायत समिती निवडणुकीला येणार रंगत. कोण कोणाबाबत करणार संगत? जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच सातारा जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रचाराची रणधुमाळी, बैठका, मेळावे आणि गुप्त रणनीती यामुळे येऊ घातलेल्या निवडणुकीचे चित्र हळूहळू स्पष्ट होत असून यंदाची लढत अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. सातारा जिल्ह्यात तब्बल 9 वर्षांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे 9 वर्षांपूर्वीचे राजकीय समीकरण यावेळी पूर्णपणे बदललेले दिसून येत आहे. अनेक पक्षांत फाटाफूट, नव्या आघाड्या आणि बदललेले नेतृत्व यामुळे राजकारणाचा पट अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. महायुतीत फाटाफूट, महाविकासमध्ये एकजूट का? सध्या राज्यात सत्तेत असलेली महायुती जिल्हा पातळीवर मात्र एकसंध दिसत नाही. भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी, अजितदादा गट हे तीनही पक्ष 3 वेगवेगळ्या दिशांना जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ही निवडणूक महायुतीसाठीच मोठे आव्हान ठरण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि उबाठा गट हे एकत्र लढण्याची शक्यता अधिक आहे. मात्र उबाठा गटाचे जिल्ह्यातील संघटनात्मक अस्तित्व मर्यादित असले तरी जागा वाटपात ते आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरपालिका निवडणुकांमध्ये उबाठा गटाची फारशी सक्रियता दिसली नसली तरी राजकीय सौदेबाजीमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. राष्ट्रवादीचे 2 गट निर्णायक भूमिकेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, शरद पवार गट आणि अजितदादा गट यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची दाट शक्यता आहे. शरद पवार गटाने अलीकडच्या निवडणुकांमध्ये अस्तित्वाची लढाई लढली असून काही ठिकाणी यश न मिळालं तरी कराडमध्ये शिंदे गटासोबत केलेल्या आघाडीमुळे त्यांना यश मिळाले होते. हीच लवचिक भूमिका आगामी निवडणुकांत निर्णायक ठरू शकते. महायुतीतील अंतर्गत मतभेदांचा फायदा उचलण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी गट सज्ज असल्याचे चित्र आहे. मात्र भाजप यांना डोकेवर काढू देणार का, हा खरा प्रश्न आहे. भाजपची संघटन शक्ती आणि संसाधनांचा वापर ही या निवडणुकीतील महत्त्वाची बाब ठरणार आहे. ग्रामीण भागात तापलेले वातावरण. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सातारा जिल्ह्यात बैठकांचा, मेळाव्यांचा आणि शक्ती प्रदर्शनाचा धडाका सुरू झाला आहे. ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापू लागले असून प्रत्येक पक्ष आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे. उमेदवारी, आघाड्या आणि अंतर्गत बंडखोरी यामुळे ही निवडणूक केवळ सत्तेची नव्हे तर राजकीय अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. एकूणच बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे सातारा जिल्ह्यातील झेडपी पंचायत समिती निवडणूक रंगतदार, अनिश्चित आणि चुरशीची होणार हे निश्चित आहे. कोण कोणासोबत जाणार आणि कोण वेगळा मार्ग निवडणार याचा फैसला येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. विकास भोसले, सातारा.